love you, love you, love you, love you, Rama, 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 love you, love you, love you. मनू, मला काय करू नका. मी वेडी नाही, मला हात लावू नका. मी वेडी नाही, मला मी आहे शीतल. शीतल, मी आहे. शीतल, हो. एक मिनिट. कशी आहेस ग? बरी आहेस ना तू? हा शीतल, मला इथे नाही राहायचंय. शीतल, मला इथून बाहेर काढ. शीतल, मला खूप भीती वाटते. हो मन, हे बघ, मी इथे आली आहे तुझ्यासाठी. हा, आणि उद्या आम्ही सगळे तुला इथून बाहेर काढणार आहोत. आम्ही? हो, मी, मीरा, वसुमतीताई आणि तुझ्या सासूबाई. म्हणजे नक्की? हे बघ, मी सांगते ते नीट ऐकून घे. हा, काळजी नको करूस. नाही, हे जे काही तू सांगतेस ते फार धोक्याचं आहे. इथली सिक्युरिटी, ती मेट्रन, मला असं वाटतंय इथले सगळे मंगेशला सामील आहेत. त्यांना जर का कळलं ना की तू इथे मला सोडवण्यासाठी आली आहेस आणि हे सगळं प्लॅन, ते खूप प्रॉब्लेम करतील. शीतल, अगं ए, काय धावतेस काय अशी? या वेड्यांनी नुसतं उच्छाद मांडलाय. आणि तुझं काय चालू आहे? तर जाय दोन. ए, कुणी आलं होतं का इथे? अगं ए, कुणी आलं होतं का इथे? इथे कोणी कसं येणार? तुम्ही ज्यांना पाठवता तेच येतात ना इथे. तर मंगेशला तुम्हीच पाठवलं होतं ना? हो, कारण त्याने मला त्याची किंमत दिली होती. पैसे दिले होते त्याने. किती माहितीये? 10,000. पण हे कायद्यात बसत नाही. ए, कायदा तू मला शिकवू नकोस. आणि हे बघ, मला माच करणारे पेशंट्स आवडत नाहीत. याचं एक छोटंसं उदाहरण तू पाहिलेलं आहेस. आणि आता जर तू पुन्हा तशी वागलीस ना, तर तुझी अवस्था त्याहीपेक्षा वाईट करेन मी. कळलं ना? कळलं. पण का करताय असं? तुम्हालाही माहितीये मी वेडी नाहीये. मग मला का डांबून ठेवलं इथे? मी तुमच्या समोर हात जोडते. मला सोडा, मला सोडा. मला प्लीज जाऊ द्या. मी हात जोडते तुमच्या समोर. आता रडून काय फायदा? हा विचार तू मंगेश साहेबांवर केस टाकायच्या आधी करायला पाहिजे होतास. आणि आता तू सरकारी पाहुणी आहेस. इथून पळून बिळून जायचा विचार केलास ना, तर तुझी अवस्था इतकी वाईट करेन की तू खरोखरची वेडी होशील. समजलं का तुला? म्हणून तू घाबरू नकोस. उद्या सकाळी आपल्याला निघायचंय. तयार राहा. हा शीतल, मला खूप भीती वाटते. घाबरू नको, काही नाही होणार.
सगळं ठीक होईल. येते मी.